श्री स्वामी समर्थ. चला, आज रात्री आपल्या इकडं जरा थोडा पाऊस पडलेला आहे, म्हणून आपण आपल्या गार्डनमध्ये आता हे सगळे बी लावून घेणार आहेत. का तर हे प्रत्येक भाजी आपण जर वर्षी गार्डनमध्ये लावतो तर हो काही तर वालाचे बी आहेत. वाल म्हणजे घेवड्याचे शेंग, आणि हे घेवड्याचे झाड कसलं आहे की निळ्या फुलाचं झाड आहे. ही घेवड्याची बी आहेत. ही गवारीचे शेंग आहेत, गावरान गवारी आपली. हे गावरान भेंडीचं बी आहेत. तर गावरान भेंडी म्हणजे त्याला कूस असते, त्या भेंडीचे ही बी आहेत. आणि ही पांढरे कारले आहेत, आपले पांढरे कारले गावरान त्याचं बी आहेत. ही हिरवी मिरची आहे, काळी तिखट मिरची असते ना, त्याची हिरव्या मिरचीची ही बी आहेत. ही हिरवा गोसवळा आहे, आपण भजे करतो ना हिरव्या गोसवळ्याचे, त्याचे बी आहेत. आणि ही राजगिऱ्याचे बी आहेत. लाल पानाचा राजगिरा असा आहे ना, ते आपण कधी नवरत्नात त्याची भाजी खातो, ते हे लाल पानाच्या राजगिऱ्याची भाजी आहे. आणि ही पालकाची बी आहेत. तर ही पालक आहे. आणि ही वांग्याचे बी आहेत. वांग हिरव्या कलरचं वांग येतं ह्याला, एकदम गावरान काटडी वांग, ह्याला भरपूर काटे असतात ह्या वांग्याला. तर आपण आपण आज आपल्या गार्डनमध्ये लावून घेणार आहे. आणि ही चुक्याच्या भाजीचं बी आहेत. ही तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहिती नाही, ह्या बियाची काय माहिती तुम्हाला असेल किंवा नसेल ही मी नाही सांगू शकत, पण मी दरवर्षी माझ्या गार्डनमध्ये लावते, म्हणून आज मी तुम्हाला सांगते की चला आज आपण गार्डनमध्ये हे सगळ्या भाज्या लावून घेऊया. आता जूनमध्येच सगळ्या भाज्या ही लावून घ्याव्या लागतात. तर हो का, हे आपलं खुरपं आहे. ह्या खुरप्यानुसार आपण सगळ्या गार्डनमध्ये लावणार आहे, का तर ही शेतकऱ्याचं खुरपं आहे, ह्याच्यावरच शेतकऱ्याचं पोट आहे. चला आपण हे गार्डनमध्ये सगळ्या भाज्या लावून घेऊया. तर ह्या कुंडीत आपण खत घातलेला आहे आणि काळी माती घातलेली आहे, दुसरं काही घातलेलं नाही. तर आपण ह्याच्यामध्ये गवारीचे बी भेंडीचे बी लावून घेणार आहे ह्या खुरप्याच्या साहाय्याने. तर चला आपण आता हे गवारीचे बी टाकून घेऊया. आता गवारीचे बी टाकून घेतलेले आहेत. आता आपण ही भेंडीची बी आहेत. गवार आणि भेंडी आपण एकाच कुंडीत लावून घेणार आहे. आणि ह्या खुरप्याच्या साह्यानं आपण ती डुबून घेणार आहे. हो का, अशी खुरप्याच्या ह्यानं असं डोबायचं खाली, म्हणजे आपल्या हाताला माती लागू नये म्हणून. हो का, हे आणि खुरप्यानं लावलेले झाडं भरपूर लवकर वाढल्या जातात. का तर ती एक मन आहे, खुरपं जी करते ती कुणी करत नाही, म्हणून आपण ही खुरप्याने एक 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 असे डोबून घेणार आहोत. आणि इथं बघा, आपण मागच्या वेळेस चवळीची म्हणजे चवळीची वेल आणि हो का इथं पालकाची भाजी छोटी छोटी आली, पालकाची भाजी लावलेली होती ह्याच्यामध्ये. आणि थोडे आपण धने टाकले होते. धने काही उगवलेले नाहीत, 2-3 दिवसापूर्वी टाकले होते. तर आता आपण ह्या कुंडीमध्ये हो का ही वालाचं बी आहेत, ही वालाचे बी आहेत. तर आपण ही वालाचे बी ह्या कुंडीमध्ये डुबवून घेणार आहे. चार डोबणार आहे, जास्त पण गर्दी झाली तर ती झाडं वाढत नाहीत लवकर. आणि गोसवळ्याचे बी, हिरवा गोसवळा आहे त्याचेही बी ह्याच्यामध्येच आपण हे करणार आहे. आणि आपण ही मोगरा, ही गुच्छाचा मोगरा आहे, आपण ह्याच्यामध्ये लावलेला आहे. चला आता आपल्या ह्या कुंडीमध्ये कढीपत्त्याचं रोप आहे, तर आपण ह्याच्यामध्ये राजगिरा टाकून घेणार आहे. ही राजगिऱ्याचे बे असे टाकून घ्यायचे, म्हणजे ही कुंडीत राजगिरा सगळा उगवल्या जातो. हो का, असा कुंडीत राजगिऱ्याचे बी आपण सगळे टाकून घेणार आहे आणि वरून हलवून घेणार आहे. हो का, आता इथं आपण चुक्याचे बी आणि पालकाचे बी असे टाकून घेणार आहे लांब लांब. का तर हे जे असे भुईला धरूनच बेट तयार होतात ना, पालकाचे पण चुक्याचे पण, म्हणून आपण असे टाकणार आहे. आणि ही खुरप्यानं खालीवर करून घेणार आहे. हो का, हे असे टाकून आपल्या गार्डनमध्ये घेतलेले आहे. आणि हो का, इथं पण आपल्या चिगळाची भाजी आहे, पालकची भाजी आलेली आहे. इथं दोडक्याचा वेल आलेला आहे. हो का, असा वरती गेला आहे दोडक्याचा वेल, ही दोडक्याचा वेल आहे. का तर आपल्याकडं 2 दोडक्याची वेल आलेले आहेत पहिलेच, म्हणून आपण दोडका गार्डनमध्ये लावलेला नाही. तुम्हाला नक्की नंतरच्याला दोडके आले की ब्लॉक करून टाकेन. आणि हो का, आपण असे सगळे भाज्या लावून घेतलेल्या आहेत. का आपल्या गार्डनच्या भाज्या लावण्याचे फायदे असे आहेत की आपण त्याला कुठलाही फवारणी करत नाही, कुठला असं केमिकलची वस्तू वापरत नाही ना. त्याच्यामुळं आपण आपल्या गार्डनमध्ये नेहमी कुठल्याही भाज्या गार्डन असेल तर भाज्या लावून खात जावा, का तर त्यांना आरोग्य चांगलं राहतं आहे. का तर आपण त्याच्यावर कुठलीही गोष्ट वापरत नाही.
आपण फक्त शेणखत वापरतो भाज्यांना, दुसरं कुठलंही म्हणजे मटेरियल वापरत नाही. शेणखतामुळं खूप भाज्या अशा भरभर वाढतात. पहिले लोक शेतीमध्ये शेणखतच वापरत होते, दुसरं कुठलंही मटेरियल वापरत होते का? नव्हते. नुसते शेणखतावर एवढं भारी धान्य यायचं पहिलं. आता लोक काही पण वापरतात, त्याच्यामुळं शेती पण खराब होती आणि धान्य फवारणीशिवाय आणि मटेरियल घातल्याशिवाय धान्य पण वाढत नाही. तसं पहिलं काहीच नव्हतं. पहिलं कसं सगळं शेणखतावरच होतं त्यांचं. म्हणून आता आपण फक्त शेणखत आपल्या गार्डनला वापरतो, दुसरं काही वापरत नाही. माझ्या बहिणींनो, भावांनो, जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असली तर मला तुम्ही कमेंट करून सांगा, फॉलो करा.